मी आता सांगायची गरज नाही. कार्यकर्ते म्हणतात ना, ते कार्यकर्त्यांना काहीतरी माहितीच असेल ना. मी सांगायची काय गरज आहे. नाव घेतलं ते म्हणले मलाही सगळं माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे. राऊत साहेब बघा, रोज सकाळी ज्या वेळेला बोलत असतात ते बोलत असताना ते कुठल्याही गोष्टीची माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही. आणि त्यांना पूर्णपणे ते अभ्यास करतात आणि अभ्यास करूनच ते बोलतात. आणि ते पूर्णपणे सत्य असतं. आणि त्यांना त्या गोष्टीची पूर्णपणे ज्या वेळेला त्यांनी ह्या गोष्टी ज्या वेळेला निलमताई त्या ठिकाणी बोलल्या, त्यानंतर त्यांनी पूर्ण पुणे शहराची, नाशिक शहराची माहिती घेतली. आणि माहिती घेतल्यानंतरच ते बोलले ना, असं बोलले नाहीत. माझ्याशी काय बोलायचं का काय, माझ्याशी तर काही त्यांनी काही एवढा संवाद साधला नाही. पण त्यांनी पूर्णपणे परफेक्टमध्ये माहिती करून बोललेली आहे. म्हणजे ती गोष्ट सत्य आहे. निरोपालाची काय प्रतिक्रिया आहे नेमकं जे आरोप करतात? हे बघा, मी ताईंला मी इशारा देण्यासारखा एवढा मोठा नाही की ते उपसभापती आहे. आम्हालाही माहिती आहे. आम्हाला जोपर्यंत आम्ही आता ठीक आहे, मी 2 वेळा महानगरपालिकेचं नगरसेवक, पक्षनेता आहे सर. आम्ही संघर्षातला कार्यकर्ता आहे. आणि आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघटनेचं काम केलं आहे. आजही करतो आहे, उद्याही करत राहणार. तुम्ही कृपया असं काही करू नका की तुम्ही आता आम्ही सांगण्या इतपत हे नाही. पण तुम्ही जे गोष्टी काल बोलल्या ते आमच्यासारख्या शिवसैनिकाला मनाला लागणाऱ्या गोष्टी बोलल्यात. साहेबांना जर तुम्ही 2-2 मर्सिडीज दिल्या तर कुठं दिल्यात त्याचा पुरावा सांगा. आणि तुम्ही जर एवढं देणार असेल तर तुम्ही 4 वेळा तुम्ही विधान परिषदेचे आमदार झाले. तुम्ही 8 मर्सिडीज दिल्या पाहिजे, पण तुम्ही दिलेलं नाही. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जर बोलत असाल आणि तुम्ही जर तसं बोलणार असाल तर तुम्ही पुण्यात काय उद्योग केला तर ते बाहेर काढायला वेळ लागणार. मग माझ्या कारकिर्दीमध्ये मी संपर्क नेते होतेच ना, मग त्यावेळेचे मी कसं काढेन ना. आता तेच ना बऱ्याच. आणि तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, सर्वांना आहे. पुढे जर आरोप करणार आम्ही काय हे बघा, सातत्याने आम्ही गप्प बसलो ह्याचा अर्थ असा नाही आहे की सातत्याने की बाबा एखाद्याला सारखं घाबरतो का रे असं नाही आहे. आम्हाला तर आम्ही तर तुम्हाला सांगितलं ना, आम्ही रोडवरला कार्यकर्ता आहे. आमच्याकडे ईडी नाही, सीडी नाही, बीडी नाही, किडी नाही, काही नाही. आमच्याकडे फार तर काय राजकीय केस असती त्यात 324च्या जागी 326च्या जागी 307 लावणार, ह्याच्या पलीकडे काय लावणार नाही. आणि तेच करू, आणि ते आम्ही भोगलेलं आहे. तुम्ही म्हटले की तुमच्या काळात 4 संपर्क नेते होते, त्यातले 2 संपर्क नेते तुमच्या चांगले आहेत. काय नेमकं कोण होते आणि काय? हे बघा, 4 संपर्क नेते होते. 2 संपर्क नेत्यांनी त्रास दिला आहे. त्या 2 संपर्क नेत्याचं मी नावही सांगितलं. कोण आहेत? हां, की 2 संपर्क, एक निलमताई गोरे आणि दुसरं गजानन कीर्तीकर. काय केले नेमकं कशामध्ये? डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये पण त्यांनी उद्योग आमच्या महानगरपालिकेच्या अगदी कार्यपत्रिका, पक्षनेत्याच्या कार्यपत्रिका, स्टँडिंग कमिटीच्या कार्यपत्रिका सर्व बघितलेलं आहे. ते कशाला सांगतात की ह्यांनी काय केलं त्यांनी? आपण स्वतःकडे बघा, आरशात बघा, आपण किती चांगले आहेत ते बघ.